नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा ऐतिहासिक चळवळीचा आढावा घेणार आहोत जिने तत्कालीन प्रस्थापित व्यवस्थेला अक्षरशः मुळापासून हादरून सोडलं होतं. आज आपण दलित पॅन्थर या एका धगधगत्या पर्वाची माहिती घेणार आहोत. उपलब्ध ऐतिहासिक दस्तावेजानुसार ही केवळ काही जणांची एक संघटना नव्हती, तर अंधारातून आणि भयंकर विषमतेतून जन्माला आलेलं ते एक निर्भय आणि क्रांतिकारी जनआंदोलन होतं. चला तर मग थेट या ऐतिहासिक संघर्षाच्या मुळाशी जाऊया आणि पाहूया की हा स्वाभिमानाचा हुंकार नक्की कसा निर्माण झाला. बघा, ही कहाणी समजून घ्यायची असेल ना, तर आपल्याला 1970च्या दशकात जावं लागेल. संदर्भ साहित्यात त्या काळाचं वर्णन अत्यंत अस्वस्थ करणारं आहे. तिथे अगदी स्पष्ट लिहिलंय की महाराष्ट्र पेटत होता. हे वाक्यच त्या काळातील भीषण वास्तवाची आणि पद्धतशीरपणे होत असलेल्या अन्यायाची पुरेशी ओळख करून देतं. हा तो काळ होता जेव्हा सामाजिक दरी खूप मोठी होती आणि शोषित वर्गाला अत्यंत भयानक परिस्थितीचा सामना करावा लागत होता. आता विचार करा, त्या काळातलं रोजचं जीवन किती भयावह होतं हे या दस्तावेजांवरून स्पष्ट दिसतं. गावोगावी दलितांवर अत्याचार होत होते, कुणाचं घर जाळलं जात होतं, तर कुणाला सार्वजनिक विहिरीचं पाणी भरू दिलं जात नव्हतं. महिलांवर अत्याचार होत होते आणि ह्यातली सर्वात धक्कादायक गोष्ट कोणती माहितीये? जेव्हा ह्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी लोक पोलीस स्टेशनमध्ये जायचे, तेव्हा पोलीस साधी तक्रार नोंदवून घ्यायलाही स्पष्ट नकार द्यायचे. ही अशी संपूर्ण संस्थात्मक पातळीवरील उदासीनता होती. भाग 1. दलित पॅन्थरचा जन्म मुंबईच्या झोपडपट्टीतून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत. या भीषण अन्यायाविरुद्ध आणि साचलेल्या रागातून शोषित तरुणांचा हा लढा कसा उभा राहिला ते आता आपण बघूया. या ऐतिहासिक चळवळीची पाडमुळं ज्यांच्या विचारात होती ते संस्थापक नेते कोण होते हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. नामदेव ढसाळ, राजा ढाळे आणि जवी पवार ही ती प्रमुख नावं. ऐतिहासिक नोंदी सांगतात की या तरुणांच्या खिशात पैसे नव्हते किंवा कोणतीही मोठी राजकीय ताकद त्यांच्या पाठीशी नव्हती, पण त्यांच्या छातीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार होता आणि डोळ्यात अन्यायाविरुद्ध लढण्याची धगधगती आग होती. याच भांडवलावर त्यांनी एक नवा इतिहास रचला. भाग 2. मराठवाड्यात प्रत्यक्ष कारवाई. जेव्हा पॅन्थर आले, प्रत्यक्ष कृती किंवा डिरेक्ट ॲक्शन कशी घडायची याचा एक अंगावर काटा आणणारा प्रसंग संदर्भ साहित्यामध्ये मिळतो. मराठवाड्यातल्या एका गावात जेव्हा एका दलित कुटुंबावर अमानुष अत्याचार झाला तेव्हा संपूर्ण गाव भीतीनं गप्प होतं. कोणीही मदतीला पुढे आलं नाही. पण दुसऱ्याच दिवशी रात्रीच्या अंधारात काळे कपडे घातलेले काही तरुण तिथे पोहोचले. त्यातूनच समाजात एक वाक्य रूढ झालं, पोलीस नंतर येतील पण पॅन्थर आधी पोहोचतात. त्यांनी थेट गावची सभा बोलवली आणि अत्याचार करणाऱ्यांना सर्वांसमोर उघडपणे जाब विचारला. या एका कृतीने कित्येक वर्षांची दबलेली सत्ता आणि भीतीची समीकरणं एका रात्रीत पूर्णपणे बदलून टाकली. या सर्व घटनांचा सर्वात मोठा परिणाम काय झाला असेल तर पहिल्यांदाच अनेक पिढ्यांपासून भीतीखाली जगणाऱ्या शोषित समाजाला वाटू लागलं की अरे, आपल्यासाठी लढणाराही कोणीतरी आहे. भीतीची जागा आता संरक्षणाच्या आणि प्रतिकाराच्या भावनेने घेतली होती. ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर मानसिक गुलामगिरीतून मुक्त होण्याच्या दिशेने टाकलेलं हे खरंच एक फार मोठं पाऊल होतं. दलित पॅन्थरच्या सभा म्हणजे जणू काही ज्वालामुखीचा उद्रेकच असायचा. नामदेव ढसाळ जेव्हा मंचावरून बोलायचे तेव्हा संदर्भ साहित्य सांगतं की ते शब्द नसून जणू गोळ्यात चालत आहेत असं वाटायचे. अन्याय सहन करायचा नाही, मनुष्य म्हणून जगायचं, डोकं खाली नाही, छाती ताठ ठेवायची. ही त्यांची आक्रमक भाषणं हजारो तरुणांच्या अंगात विजेसारखी सळसळायची आणि त्यांना प्रतिकारासाठी उभी करायची. पॅन्थरची प्रत्यक्ष कारवाईची पद्धत नक्की कशी होती तर मुंबईत अनेक ठिकाणी जेव्हा दलित वस्त्यांवर आणि घरांवर दगडफेक व्हायची तेव्हा महिला आणि मुले भीतीने रडत बसायची. पण काही वेळातच रात्रीच्या अंधारात मोटरसायकलींचा मोठा आवाज घुमायचा. पॅन्थरचे कार्यकर्ते तिथे उतरायचे आणि थेट हल्लेखोरांना भिडायचे. ही जी प्रत्यक्ष कारवाईची किंवा डायरेक्ट ॲक्शनची पद्धत होती ना, तिनेच खऱ्या अर्थाने अत्याचाऱ्यांच्या मनात धडकी भरवली होती. म्हणजे बघा, या ऐतिहासिक चळवळीचं खरं सार यातच दडलेलं आहे की ही फक्त राजकीय तत्वज्ञान सांगणारी किंवा नुसतीच घोषणाबाजी करणारी संघटना नव्हती. त्यांनी फक्त भाषणं दिली नाहीत, तर ते थेट रस्त्यावर आणि मैदानात उतरले. समाजाचं रक्षण करण्यासाठी ते प्रत्यक्ष उभे राहिले आणि हीच गोष्ट त्यांना त्या काळातील इतर कोणत्याही प्रस्थापित राजकीय चळवळीपेक्षा वेगळी आणि अत्यंत प्रभावी बनवत होती. आता या प्रत्यक्ष कृतीचा राजकीय आणि सामाजिक प्रभाव किती मोठा होता याचा विचार करा. ऐतिहासिक दस्तावेजांनुसार त्या काळातील शिवसेनासारख्या बलाढ्य आणि प्रस्थापित संघटनांनासुद्धा याची जाणीव झाली होती की हे तरुण जर असेच रस्त्यावर उतरले तर संपूर्ण राजकीय वातावरण कायमचं बदलू शकतं. अनेक वर्तमानपत्रांनी देखील त्यांच्या या धाडसाचं मोठं कौतुक केलं होतं, कारण त्यांनी एका संपूर्ण पिढीच्या मनातून भीती काढून तिथे प्रतिकाराचं बीज पेरलं होतं.
आता आपण या चळवळीचा भौगोलिक आणि कालक्रमानुसार झालेला विस्तार कसा होता ते पाहूया. 1970च्या दशकात महाराष्ट्रात जन्मलेली ही चळवळ केवळ एका राज्यापुरती मर्यादित राहिली नाही. 1980 आणि 90च्या दशकात या विद्रोहाचा आणि न्यायाच्या मागणीचा विचार राज्यांच्या सीमा ओलांडून पुढे गेला. आणि आजच्या घडीला आज हजारो किलोमीटर दूर असलेल्या तमिळनाडू राज्यामध्ये हाच विचार एका मोठ्या राजकीय चळवळीच्या रूपात कसा उभा आहे हे पाहणं खरोखरच थक्क करणारं आहे. तमिळनाडूमधील या प्रवाहाला एका विशिष्ट नावाने ओळखलं जातं, VCK म्हणजेच विदुथलाई चिरुथिगल कच्ची. हा पक्ष थेट दलित पॅन्थर्सच्या विचारधारेतून प्रेरणा घेऊन उभा राहिला. आणि या चळवळीचं नेतृत्व कोणी केलं तर थोल तिरुमावळवन या आक्रमक युवा नेत्याने. रस्त्यांवर संघर्ष करत आणि अत्याचारांविरुद्ध उभे राहत त्यांनी तमिळनाडूमध्ये पॅन्थरची तीच धगधगती ज्वाला जिवंत ठेवली. आणि हे परिवर्तन अत्यंत लक्षवेधी आहे बरं का. कालपर्यंत जे रस्त्यांवर संघर्ष करणारे योद्धे होते ते आज तमिळनाडूच्या विधानसभेत महत्त्वाचे धोरणकर्ते आणि चक्क आमदार म्हणून बसले आहेत. रस्त्यावरील लढाईला राजकीय सत्तेत आणि धोरण निर्मितीत कसं रूपांतरित करता येतं हे या प्रवासातून अगदी स्पष्ट दिसतं. आज ते तिथल्या सत्तेच्या राजकारणात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. हे सर्व पाहिल्यानंतर आणि इतकी वर्ष उलटून गेल्यानंतर आपल्यासमोर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. काय दलित पॅन्थर आता फक्त इतिहास जमा झाले आहेत? काय हा अध्याय आता फक्त इतिहासाच्या पुस्तकांपुरतंच मर्यादित राहिलाय? संदर्भ साहित्य या प्रश्नाचं अतिशय स्पष्ट आणि सडेतोड उत्तर देतं. आणि ते उत्तर असं आहे की पॅन्थर ही कधीच केवळ एक संस्था किंवा संघटना नव्हती. ती विचारांची एक आग होती. आणि ती आग आजही विझलेली नाही. आजही जेव्हा कुठे व्यवस्थेकडून अन्याय होतो तेव्हा त्या अन्यायाविरुद्ध उभ्या राहणाऱ्या प्रत्येक बहुजन तरुणाच्या रक्तात तोच विचार सळसळत असतो. ही न्यायासाठीची एक निरंतर लढाई आहे जी नव्या पिढीच्या रूपात आजही जिवंत आहे. आपण आता या विश्लेषणाच्या शेवटकडे आलो आहोत. साहित्यातील हा अंतिम विचार नक्कीच प्रत्येकाला अंतर्मुख करणारा आहे. जोपर्यंत जगात अन्याय जिवंत आहे तोपर्यंत पॅन्थरची ही गर्जना कधीच थांबणार नाही. हा केवळ एक इतिहास नाही तर व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवणारा आणि आवाज न दडपला जाण्याचा तो एक कायमस्वरूपी हुंकार आहे. जय भीम या नाऱ्यासह हा विचार आजही तितकाच प्रखरपणे पुढे जात आहे. आजचा हा ऐतिहासिक आढावा तुम्हाला नक्कीच विचार करायला लावेल. धन्यवाद.